श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाची रचना किंवा निर्मिती होत असताना अर्जुनासारखा श्रोता आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्यासारखे वक्ते आहेत. अर्जुन देवाच्या समोर प्रश्न करतोय आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवान आपल्या शैलीनं अर्जुनाला समजेल अशा भाषेमध्ये प्रतिपादित करतात. अर्जुनाच्या मनातल्या शंका दूर करत असताना, संशय दूर करत असताना भगवंतांनी या गीतेच्या माध्यमातून विभिन्न प्रकारचे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान याच्या यावत मानव मात्राच्या समोर ठेवलेलं आहे. अर्जुनाला ही गीता सांगत असताना अर्जुनाच्या मनातला मोह निवृत्त करणं हे जरी प्रयोजन असलं तरी ते प्रयोजन साध्य करत असताना याच्या यावत मानव मात्राच्या मनामध्ये जे संशय आहेत, शंका आहेत, नवे नवे ब्रह्मज्ञानाच्या विषयी, कर्माच्या विषयी, योगाच्या विषयी ज्या म्हणून शंका आहेत त्या प्रत्येक शंकेचं उत्तम असं समाधान गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण करताना आपल्याला पाहायला भेटतात. इथं अर्जुनाचा प्रश्न आहे आणि भगवान त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. उत्तर देत असताना भगवान अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, जो कोणी व्यक्ती, जो कोणी जीव भगवंताची पूजा करतो, भगवंताची सेवा करतो, नवे नवे त्याच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करतो, त्याला भगवंताची प्राप्ती नक्की झाल्याविना राहणार नाही. हा मुख्य सिद्धांत आहे. या सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यासाठी नवे नवे हा सिद्धांत व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी भगवंतांनी दोन दृष्टांतही या श्लोकामध्ये दिलेले आहेत. भगवान सांगतात, केवळ देवाची पूजा करतो, देवाची सेवा करतो त्यालाच देवत्व प्राप्त होतं असं नाही. नवे नवे पितरांच्या संतुष्टीसाठी जो आराधना करतो, अनुष्ठान करतो त्यालाही पितृलोकाची प्राप्ती होते. याच्या पलीकडे जाऊन अर्जुना तुला एक गोष्ट सांगू का? भगवान म्हणतात, भूतानी यांती भूतेच्या, भूतलोकाच्या प्राप्तीसाठी सुद्धा जो आराधना करेल त्याला भूतलोकाची प्राप्ती झाल्याविना राहणार नाही. श्लोक साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. या श्लोकाचा अन्वय अर्थ असा आहे, भगवान अर्जुनाला म्हणतात, देवव्रतः देवानी यांती, पितृव्रतः पितॄन् यांती, भूतेज्यः भूतानि यांती. हे अर्जुना, मद्याजिनः अपि मां यांती. जो या सगळ्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, म्हणजे भूतलोकाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला तर त्याला भूतलोकाची प्राप्ती होते. पितृलोकाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला, अनुष्ठान केलं तर त्याला पितृलोकाची प्राप्ती होते. मग अर्जुना, जो भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेल त्याला भगवंताची प्राप्ती का म्हणून प्राप्त होणार नाही? प्रश्नार्थक असं वाक्य भगवंताने या ठिकाणी ठेवलेलं आहे. या श्लोकाचं अन्वय अर्थ करून झाल्याच्या नंतर या श्लोकावरती ज्ञानोबाराई जे भाष्य करत आहेत ते भाष्य सुंदर आहे. श्रीमद भगवद्गीतेचं हे वैशिष्ट्य आहे की श्रीमद भगवद्गीतेनं अर्जुनाच्या अंतःकरणातला मोह निवृत्त केला, पण तुमच्या माझ्या अंतःकरणातला मोह निवृत्त करण्यासाठी सक्षम असणारी ही गीता, भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र ज्ञानोबारायांना करावं लागलं. ज्ञानोबाराय या श्लोकाचा भाव आणि अर्थ आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवत असताना फार गोड सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, हे अर्जुना किंवा तुम्हा सर्व साधकांना सांगतात, हे साधकांनो, तुम्ही जर मनानं, वाणीनं आणि करणीनं भगवंताची पूजा केली, मने वाचा करणी, जयाची भजने देवाची या वाहणी, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. ज्ञानोबराय म्हणतात, ते शरीर जात असताना त्याला देवत्व प्राप्त होतं. भगवंतांनी फक्त एक शब्द ठेवून दिलेला आहे, जो देवाची सेवा करतो त्याला देवलोकाची प्राप्ती होते. भगवंताचं काम संपलं, पण देवाची सेवा करण्याची जी पद्धत आहे ना, ती पद्धत मात्र ज्ञानोबाराय आपल्यासमोर ठेवतात. ज्ञानोबाराय म्हणतात, मनानं जो देवाची सेवा करतो त्याला देवत्वाची प्राप्ती. मनानं सेवा करणं म्हणजे काय हो? एक गोष्ट बोलू का?
जोपर्यंत मन परमार्थामध्ये येत नाही, मन सत्कर्म करायला प्रवृत्त होत नाही, तोपर्यंत सत्कर्म हे जीवाच्या हातून घडू शकत नाही. नवे नवे परमार्थाचा प्रारंभच मनाच्या अधीन आहे. मन जर नसेल परमार्थामध्ये तर त्याचा परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून मनाच्या बद्दल बोलत असताना धर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे, 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रिय आपापल्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करत असतात. नवे नवे आपापल्या विषयाच्या दिशेनं धावत असतात. पण या 10ही इंद्रियांना एकत्र आणण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल ना, तर त्या 10 इंद्रियाचा अध्यक्ष असलेल्या एकादश इंद्रिय म्हणून ज्याची गणना केली जाते त्या मनामध्ये आहे. मनाचं सहकार्य हवं. मनानं देवाची सेवा करणं म्हणजे काय हो? मन देवाला समर्पित केलं पाहिजे. आपलं दुर्दैव असं आहे, आपण सगळ्या गोष्टी देवाला समर्पित करतो, पण मन मात्र देवाला समर्पित करायची आपली इच्छा नाही. मन आपल्याकडंच ठेवून घेतो, बाकीच्या गोष्टी मात्र आपण देवाला समर्पित करतो. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडं ठेवा आणि केवळ मन देवाला समर्पित करा, तो देव तुमच्यावरती प्रसन्न होईल. नक्की तो प्रसन्न झाल्याविना राहा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, मनानं देवाची सेवा. एक गोष्ट बोलू का? नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ आहे, आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे, अनेक वेळेस वाचलेलं आहे, अनेक वेळेस पारायणं केलेली आहेत. याच्यामध्ये अडभंगी नावाचा एक शेतकरी आहे. तो शेतकरी शेती करतोय, पण शेतकरी आहे, शिक्षणाचा पत्ता नाही, शिक्षण वगैरे झालेलं नाही, आणि म्हणून बुद्धीचा विकास फारसा झालेला नाही. योग्य काय अयोग्य काय, कोणाला कसं बोलावं या गोष्टीचं ज्ञान त्याला कळत नाही, त्याला नाही त्या गोष्टीचं ज्ञान. एके दिवशी गोरक्षनाथांच्या सारखे यती साधू पुरुष येतात. उन्हाची वेळ आहे, उन्हाच्या वेळेस त्या अडभंगीनं दिवसभर नांगर हाकून हाकून उन्हाच्या वेळेस बैल सोडले. एका झाडाच्या सावलीला बैल बांधले, बैलांना चारा वगैरे टाकला आणि आता भोजन करायचं म्हणून त्या झाडाच्या सावलीला बसला. तो भोजनाला बसला असताना तेवढ्यात गोरक्षनाथ यतींची स्वारी त्या ठिकाणाहून आली. अनेक नाथपंथी साधू गोरक्षनाथांच्या सोबत आहेत, तीर्थयात्रेला चाललेले आहेत. गोरक्षनाथांनी पाहिलं कोणीतरी एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी झाडाच्या सावलीला बसून आता अन्न ग्रहण करणार आहे. हे साधू पुरुष त्या झाडाच्या सावलीला गेले, नमस्कार वगैरे झाला, आणि मग तो अडभंगी शेतकरी आहे. शेतकरी माणूस हा दिलदार असतो, दान करण्यासाठी मोकळा असतो. त्या अडभंगीनं या नाथपंथी साधूंना, गोरक्षादी जे साधू आहेत त्या साधूंना सांगितलं, हो तुम्ही माझ्या शेतामध्ये आलात, पण अतिथी म्हणून आलात, माझ्याकडं भोजन करा, माझ्याकडं पाणी घ्या आणि या झाडाखाली विश्रांती घ्या. सर्व गोरक्षादी जे साधू आहेत ते सर्वजण त्या ठिकाणी बसले, भोजन वगैरे केलं, त्याचं जलग्रहण केलं, पाणी ग्रहण केलं आणि विश्रांती घेतली. विश्रांती झाल्याच्या नंतर थोडंसं ऊन कमी झालं, पुढं जाण्यासाठी निघालेले आहेत. पण गोरक्ष मनात विचार करतात, हा सत्पुरुष आहे आणि यानं आपल्याला अन्नदान केलेलं आहे, याचं कल्याण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण याला काहीतरी देऊन जाऊ, फुकट खाऊ नये, फुकट घेऊ नये. त्या नाथपंथी साधूंनी विचार केला आणि त्या अडभंगीला म्हणतात, अरे बाबा, तू आम्हाला अन्नदान केलंस, पण तुझी इच्छा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. आमच्याकडून जर तुला काही लागत असेल तर मागून घे. पण या अडभंगीनं यांची शक्ती ओळखली नाही, यांचं सामर्थ्य ओळखलं नाही. तो अडभंगी यांना म्हणतो, दुपारच्या जेवणासाठी तुमची पंचायत होती, तुम्हाला दुपारचं जेवण मी घातलं आणि तुम्ही मला काय देणार आहे? तुमच्याकडून मला काही लागत, जा तुम्ही म्हटलं तेवढं भरपूर झालं, आता तुमच्याकडून मला काही अपेक्षा. गोरक्षनाथ मनात विचार करतात, याच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे आणि त्या अहंकाराच्या पोटी हा बोलतोय. गोरक्षनाथ पुन्हा त्याला विनंती करतात, बाबा तुला काही मागायचं असेल तर मागून घे, या विश्वातली कोणतीही वस्तू माग, काही माग, माझी द्यायची तुला तयारी आहे. आणि गोरक्षनाथांच्याकडे तेवढी शक्तीसुद्धा आहे देण्यासाठी. काय कमी आहे त्यांच्याकडं? काहीच कमी नाही. पण गोरक्षनाथांना त्यांनी ओळखलं नाही, साधूंना ओळखलं नाही. आणि तो अडभंगी म्हणतो, नाही तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही, तुम्ही काय देऊ शकता? तुम्हीच झोळी गळ्यात अडकून फिरतात आणि तुम्ही काय देणार आहे? नाहीतरी समाज, लोक साधूला ओळखत नाही. साधूच्या झोळीकडं पाहत असताना भिकारीची झोळी म्हणून पाहतात. साधूची झोळी भिकारीची झोळी नसते,
भगवान परमात्म्यानं दिलेली ती जोडी आहे, तिच्यामध्ये काय कमी असतो? संतांच्या बाबतीत तुकोबारायांनी सांगितलेलं संतांचं जे पोतं आहे ना, या संतांची जी झोळी आहे ना, ती झोळी देवानं भरलेली. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. ज्यांची झोळी परमात्म्यानं भरलेली असेल त्यांची झोळी रिकामी होणार आहे का? पण तो अडभंगी स्वाभाविकता त्या गोरक्षनाथांना म्हणतो, नाही मला काही लागत नाही, पण तुम्हाला जर आणखी काही लागत असेल, म्हणजे दुसऱ्या टायमाचं जेवण वगैरे लागत असेल तर माझ्याकडे मागून घ्या. गोरक्षनाथांनी मनात विचार केला, आपण याचं कल्याण केलं पाहिजे. आणि गोरक्षनाथ त्याच्याकडं मागतात, हे शेतकरी दादा, तुला जर द्यायची इच्छा असेल ना तर आम्ही तुला मागतो, आम्ही मागतो तुला. तो म्हणतो, मागा मागा, तुमचं मागणं हा धंदाच आहे, मागा, नाहीतरी तुम्ही दुसरं काय करणार, मागा. मग गोरक्षनाथांनी विचारपूर्वक मागितलं. गोरक्षनाथ त्या अडभंगीला म्हणतात, हे अडभंगी, तुझं जे मन आहे ना ते मन मला अर्पण कर. आणि त्या अडभंगीनं संकल्प सोडला, आजपासून माझं मन मी तुमच्या चरणावरती सोडून दिलं. गोरक्षांनी सांगितलं, आजपासून तुझ्या मनात येईल ती गोष्ट तू करायची नाही. जी मनात गोष्ट येईल ना ती करायची नाही, तिचा त्याग करायचा. अडभंगीनं संकल्प केला, गोरक्षनाथ निघून गेले. दिवसभर पुन्हा नांगर हाणला, दिवस मावळायची वेळ झाली. तो नांगर खांद्यावरती घेतलेला आहे, बैल हातामध्ये धरलेले आहेत आणि आपल्या घराकडं गावाकडं जाण्यासाठी निघालेला आहे. काही अंतर गेला, शेतापासून थोडासा दूर गेला, आणि दूर गेल्याच्या नंतर ते बैल हातामध्ये आहेत, नांगर खांद्यावरती आहे, आणि मनात विचार आला, मी माझं मन तर त्या नाथपंथी साधूंना अर्पण केलेलं आहे, आणि मग मी मनाचं कसं ऐकलेलं चालेल? मनाचं ऐकून चालणार नाही. माझं मन म्हणतंय घराकडं चल, पण मला जाता येणार नाही. अडभंगी उभा राहिला जागेवरती, खांद्यावरचा नांगर खाली टाकून दिला, हातातले बैल सोडून दिले, जागेवरती उभा आहे. मनात विचार येतो, अडभंगी तू उभा राहिलास, पण आता इथं तुझी खाण्याची पंचायत आहे, खाण्यासाठी काहीतरी पाहिजे. तो इकडं तिकडं पाहत असताना झाडाचे जे पानं आहेत ना ते विनासायासी यायचे, ते उडून वाऱ्यानं उडून यायचे, तेवढे पानच भक्षण करायचा. गोरक्षनाथांनी मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचं अनुष्ठान सुरू झालं. सुरुवातीला ती झाडाची पानं यायची, ती झाडाची पानं खायचा आणि उदरनिर्वाह करायचा. पण काही दिवसाच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, ही पानं खाण्याची सुद्धा इच्छा आपल्या मनामध्ये मनात येते, पानं आलं तर खाऊ, पानं आलं तर खाऊ. म्हणजे मनात आलेली गोष्ट करायची नाही, पानं सुद्धा खायची सोडून दिली. मन अर्पण केलं साधूच्या चरणावरती, पानं खायची सोडून दिली. जल नाही, पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाही, काहीच सेवन करत, केवळ भगवंताचं भजन चाललेलं आहे, केवळ भगवंताचं भजन. तब्बल 12 वर्षपर्यंत नाथपंथी साधूंच्या चरणावरती मन अर्पण करून अनुष्ठान केलं. परिणाम काय झाला? 12 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा गोरक्षनाथांची स्वारी त्या ठिकाणी आली. एक भलं मोठं वारुळ गोरक्षनाथांना दिसलं. त्या वारुळाच्या जवळ गोरक्षनाथ गेलेले आहेत आणि गोरक्षनाथांच्या लक्षात आलं, आपण ज्या अडभंगीकडून मन मागून घेतलेलं होतं, तो अडभंगी या वारुळामध्ये आहे. वरचं वारुळ काढलं, आतमध्ये तेजस्वी असा तो अडभंगी, ज्याला नाथपंथीयांनी दीक्षा दिलेली आहे, मंत्र दिलेला आहे, तो तेजस्वी असणारा अडभंगीनाथ आतून प्रकट झाला. अहो, साधूच्या चरणावरती मन अर्पण केलं तर त्याला देवत्वाची प्राप्ती झाली. ज्ञानोबराय तेच सांगतात, तुम्हाला जर देव व्हायची इच्छा असेल, म्हणजे देव व्हायची इच्छा प्रत्येकालाच आहे, प्रत्येकालाच देव व्हायची इच्छा आहे. मग या प्रत्येकानं आपलं मन ईश्वराच्या चरणावरती, साधुपुरुषाच्या चरणावरती अर्पण केलं पाहिजे. मनानं त्या देवाची किंवा त्या सत्पुरुषाची सेवा केली पाहिजे. ज्ञानोबराय पुढं सांगतात, जसं मनानं सेवा करणं गरजेचं आहे, तसं वाणीनं सेवा करणं गरजेचं आहे. वाणी म्हणजे वाचा. आपण जिच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करतो तिला वाणी असं म्हटलं जातं. जीवाला 4 प्रकारच्या वाण्या आहेत आणि 4 प्रकारचे देह आहेत. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी अशा 4 वाण्या आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, या सगळ्या ज्या वाण्या आहेत ना, त्या सगळ्या वाण्या, ही सगळी बोलण्याचं कौशल्य आपण भगवंताच्या चरणावरती अर्पण केलं पाहिजे
आणि वाणीनं त्या देवाची सेवा केली पाहिजे. म्हणजे जी वैखरी वाणी आहे ना, त्या वैखरी वाणीनं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताच्या गुणाचं गायन केलं पाहिजे. नव्हे नव्हे या वाणीला भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. याला वाचेनं भगवंताची सेवा करणं असं म्हणतात. एकदा का वैखरी वाणीला छंद लागला का मग वैखरी वाणीच्या पलीकडं असलेली मध्यमा वाणी, पश्चंती वाणी आणि पोटामध्ये राहणारी परा नावाची जी वाणी आहे, त्या वाणीनं सुद्धा भगवंताचं भजन होतं, भगवंताची सेवा होते. याला वाचेनं भगवंताची सेवा असं म्हटलं जातं. ज्ञानोबराय सांगतात, जो कोणी व्यक्ती जीवन जगत असताना या चारही वाण्यानं भगवंताची पूजा करतो, भगवंताची सेवा करतो, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. ते शरीर जात असताना त्याला देवत्व प्राप्त झालं. आणखी देवत्व प्राप्त होण्याचा प्रकार ज्ञानोबांनी सांगितला. जसं मनानं देवाची सेवा केल्यानंतर देव होता येतं, जसं वाचेनं सेवा केल्याच्या नंतर देव होता येतं, तसं करणीनं म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे त्या कर्मानं सुद्धा देवाची सेवा करता येते. जे ज्याचं विहित कर्म असेल, वेदविहित कर्म असेल, ते कर्म निष्काम बुद्धीनं जर केलं, निर्हेतुक बुद्धीनं जर केलं, तर ती देवाची सेवा ठरत असते. उदाहरणार्थ ब्राह्मण असेल तर ब्राह्मणासाठी षटकर्म सांगितलेलं आहे. क्षत्रिय असेल तर क्षत्रियासाठी वेगळं षटकर्म सांगितलेलं आहे. वैश्य आहे, शूद्र आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळं कर्म सांगितलेलं आहे. हे कर्म करत असताना निर्हेतुकपणे ते जर कर्म आपण केलं तर मग त्या कर्माच्या योगानं जीवाला देवत्वाची प्राप्ती होत असते. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज एका अभंग पदामध्ये परमात्म्याला विनंती करतात, हे देवा, हे नारायणा, माझं जे सगळं कर्म आहे ना, ते सगळं कर्म तुझ्या चरणावरती अर्पण आहे. जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पितो. मी जे जे सगळं करतोय ना, ते सगळं देवा तुमच्या चरणावरती समर्पित करतो. जे जे करणं म्हणजे काय हो? जे जे काही करीतो याच्यातलं जे जे करणं म्हणजे काय? प्रारब्धानं वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म करणं, याला जे जे करणं असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा शिक्षक असेल तर त्यानं विद्यार्थ्याला शिकवणं, एखादा डॉक्टर असेल तर त्यानं पेशंटची सेवा करणं, एखादा इंजिनियर असेल तर त्यानं त्याचं काम करणं, एखादा वकील असेल तर त्यानं आपल्याकडं आलेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं, हे त्याचं कर्म आहे. ते त्यानं निर्हेतुकपणे केलं पाहिजे. असं निर्हेतुकपणे जर कर्म त्यानं केलं ना, तर ती देवाची सेवा ठरत असते. का सेवा ठरते हो? निर्हेतुकपणा त्यावेळेस येत असतो ज्यावेळेस जीवाच्या अंतःकरणातलं द्वैत निघून जातं आणि अद्वैताची स्थिती त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. जगद्गुरू संत श्री तुकोबराय सांगतात, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझमज. हे नारायणा, हे सर्वात्मना, सगळ्या आत्म्याच्या ठिकाणी राहणारा नारायण तू आहेस, म्हणून तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद शिल्लक राहिला नाही. त्याचा परिणाम मी जे जे करतोय ना, ते सगळं देवा तुमच्या चरणावरती समर्पित आहे. एक गोष्ट बोलू का? जे जे करणं हे देवाच्या चरणावरती समर्पित कसं होऊ शकतो? आपण ज्याच्यासाठी करतो त्याच्या चरणावरती ते समर्पित होण्याची शक्यता आहे. आपण जे कर्म करतो ते कर्म आपलं आहे का ते देवाचं आहे? देवाचं म्हणून केलं तर देवाचं आहे, आणि आपलं म्हणून केलं तर मग ते आपल्या प्रारब्धाचं आहे. कर्म प्रारब्धानं आपल्याला कर्माच्या योगानं, प्रारब्ध कर्माच्या योगानं बांधलेलं आहे. त्या कर्मामध्ये आपल्याला प्रवृत्त व्हावंच लागतं. एके दिवशी अर्जुन भगवंताला विचारतो, देवा तुम्ही सांगतात कर्म हे उपभोगल्याविना संपत नाही, कर्माचा उपभोग हा घ्यावाच लागतो. मग ते पुण्यात्मक कर्म असेल किंवा पापात्मक कर्म असेल. पुण्यात्मक कर्म असेल तर सुखात्मक उपभोग घ्यावा लागतो, पापात्मक कर्म असेल तर दुःखात्मक उपभोग त्याचा घ्यावा लागतो. ते भोगल्याविना संपत नाही. असं जर असेल तर या कर्माचा त्याग मी केला तर चालू शकत नाही का? चालणार नाही का? भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना,
कर्माच्या त्यागानं जीव हा जीवरूपानं शिल्लक राहू शकत नाही. कारण कर्माचा विपाक होऊनच जीवाला देह प्राप्त झालेला असतो आणि जोपर्यंत ते कर्म शिल्लक आहे तोपर्यंत त्याला मुक्ती मिळू शकत नाही, तो मुक्त होऊ शकत नाही. कर्म हे भोगल्याविना संपत नाही. कर्माचा त्याग जीवाला करता येत नाही. ज्ञानोबरायांनी भगवंताचं हे वचन स्पष्ट करण्यासाठी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक दृष्टांत दिलेले आहेत. ज्ञानोबराय सांगतात, जसं मृत्तिकेच्या त्यागानं घट शिल्लक राहू शकत नाही, तंतूच्या त्यागानं पट शिल्लक राहू शकत नाही, उष्णतेच्या त्यागानं किंवा तेजाच्या त्यागानं अग्नी शिल्लक राहू शकत नाही, तद्वत जीव हा कर्माच्या त्यागानं शिल्लक राहू शकत नाही. त्याला कर्माचा त्याग करता येत नाही. कर्माचा त्याग त्याला करता येत नाही. म्हणून त्यानं त्या कर्मामध्ये प्रवृत्त असलं पाहिजे. फक्त कर्मामध्ये प्रवृत्त असताना ते कर्म माझं नसून ते भगवंतांनी माझ्या वाट्याला दिलेलं आहे या भावनेनं जर ते कर्म केलं तर मग त्या कर्माच्या योगानं ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले. ते शरीर जात असताना त्याला देवत्व प्राप्त होत असतं. जे जे करणं म्हणजे काय करणं? जे जे करणं भगवंताच्या विषयी जे जे करणं म्हणजे काय करणं? एखादा जर योगी पुरुष असेल, म्हणजे योगाच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करण्याची साधना करत असेल, तर त्यानं जे जे करणं म्हणजे अष्टांग योग करणं. यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, ध्यान आहे, धारणा आहे, सविकल्प समाधी आहे, निर्विकल्प समाधी आहे. हे सगळं जे करणं आहे ना योगाच्या माध्यमातून, समाधीच्या माध्यमातून भगवंताच्यापर्यंत पोहोचण्यासाठीची जी सगळी साधना आहे ना, ती साधना जे जे करणं किंवा कर्मामध्ये या ठिकाणी करणीमध्ये समाविष्ट होते. एखादा भक्त असेल तर त्या भक्तानं भगवंताची भक्ती करत असताना जो भाव आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलेला आहे त्या भावाच्या योगानं त्याला जे जे काही करणं शक्य आहे ते करणं म्हणजे भगवंताची सेवा ठरत असते. पहा, काही भक्त भगवंताच्या विषयी सख्य भाव धारण करतात. आता श्री संत नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याच्या विषयी सख्य भाव धारण केलेला आहे. हनुमंतराया मारुतीरायांनी प्रभू श्रीरामांच्या विषयी सख्य भाव धारण केलेला आहे. आणि हा सख्य भाव धारण केलेला असताना त्या परमात्म्याचं सानिध्य करणं, त्याची सेवा करणं, त्याची चाकरी करणं, त्याच्या विचारामध्ये जीवन व्यतीत करणं, हे सगळं जे करणं आहे ना ते करणं देवाची सेवा ठरत असते. एखादा भक्त असा असतो, त्या भक्तानं परमात्म्याच्या विषयी माधुर्य भाव धारण केलेला असतो. माधुर्य भाव म्हणजे पती पत्नींमध्ये जो भाव आहे तो भाव एखाद्या भक्तानं परमात्म्याच्या विषयी धारण केलेला असतो. आता मी त्या परमात्म्याची पत्नी आहे आणि परमात्मा माझा पती आहे असा जर भाव धारण केलेला असेल तर पत्नीनं पतीच्या विषयी जे जे करणं आहे ते सगळं परमात्म्याच्या विषयी त्या भक्तानं केलं पाहिजे आणि ते करणं ही भगवंताची सेवा ठरत असते. पहा, मीराबाई नावाची परमात्म्याची भक्त आहे. अतिशय लहान असताना ती मीराबाई आपल्या आईला विचारते, आई, दारातून जाणारं ते वाजत वाजत चाललेलं काय आहे ग? मीराबाई राजाची कन्या आहे, राजपुत्री आहे. आपल्या आईला विचारते, दारातून चाललेलं काय आहे, काय वाजतंय ते? त्यावेळेस तिची आई तिला सांगते, अगं मीरा, दारातून चालली ना ती वरात चाललेली आहे. आता बालपण आहे, बालपणी ज्ञान संपादन करण्यासाठी ती लहान मुलं प्रश्न करत असतात. ती मीरासुद्धा प्रश्न करते, आई, वरात कोणाची निघत असते? आईनं उत्तर दिलं, वरात नवरा नवरीची निघत असते. ज्यांचं लग्न झालं त्या नवरा नवरींची वरात निघत असते. मीरानं ते ऐकलं. मीरा विचारते, मग आई, मला एक सांग, याच्यातला नवरा कोणता आहे आणि नवरी कोणती आहे? आईनं सांगितलं, तो जो घोड्यावर बसून चाललेला आहे ना, मुंडावळ्या बांधलेला, मुकुट वगैरे घातलेला, तो जो आहे ना तो नवरा आहे. आणि पालखीमध्ये बसून चाललेली आहे ना ती नवरी आहे, बायको आहे, असं सांगितलं. मीरानं ते आपल्या लक्षात ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची आई उठली, स्नान वगैरे केलं, पूजेसाठी देवघराच्या समोर बसलेली आहे. देवाऱ्यामध्ये अनेक देव आहेत आणि ही बाल स्वभावाची मीरा आपल्या आईच्या जवळ गेली
आणि आईला विचारते, पाठीमागून उभी आहे, आईची देवपूजा चाललेली आहे, आणि अचानक जाऊन ती मीरा विचारते, आई माझं लग्न झालं का? तर लहान असलेल्या मीरानं विचारलं, आई माझं लग्न झालं का? पूजा करता करता त्या आईनं काय उत्तर द्यावं, तिला काहीच सुचत नाही. ती सांगते, झालं ना, तुझं लग्न झालं. मग माझी वरात? हो, तुझी वरात झाली. मग ती मीरा विचारते, आई माझं जर लग्न झालेलं असेल तर माझा पती कोण आहे, माझा नवरा कोण आहे? त्या आईनं उत्तर दिलं, देवघरामध्ये भगवान श्रीकृष्णाची एक मूर्ती होती, सावळी मूर्ती. त्या सावळ्या मूर्तीकडं पाहून मीराची आई म्हणते, मीरा हा जो सावळा श्रीकृष्ण आहे ना, तो श्रीकृष्ण तुझं नवरा आहे, आणि बालपणी त्या परमात्म्याला आपलं पती म्हणून त्या मीरानं स्वीकारलं, आणि एकदा स्वीकारलं का आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या परमात्म्याला पती मानून ती मीरा त्याच्याविषयी माधुर्य भावानं जीवन जगते. म्हणून त्या परमात्म्याच्या विषयी पती मानल्याच्या नंतर जे जे सगळं करणं आहे ते सगळं करणं मीराबाईच्या चरित्रामध्ये, जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ज्याला देवापर्यंत पोहोचायचं आहे, त्याला तो जर भक्ती करत असेल आणि त्यानं जर माधुर्य भाव धारण केलेला असेल तर त्यानं मीराबाईच्या चरित्रानुसार त्या परमात्म्याची सेवा केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. मग काय होतं, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाले. ज्ञानोबराय म्हणतात, ते शरीर जात असताना त्याला देवत्व प्राप्त होतं. एखादा भक्त असा आहे, त्यानं परमात्म्याच्या विषयी वात्सल्य भाव धारण केलेला आहे. वात्सल्य म्हणजे तो परमात्मा माझा मुलगा आहे, माझा अपत्य आहे, आणि माझं अपत्य माझा मुलगा म्हणून तो त्याच्यावरती प्रेम करतोय, वात्सल्य भाव धारण केलेला आहे, आणि मग त्याच्यावरती प्रेम करतोय. मला एक सांगा, कौसल्यानं प्रभू श्रीरामांच्या विषयी वात्सल्य भाव धारण केलेलं आहे. अनंत जन्मामध्ये तपश्चर्या केली, आणि तपश्चर्या करून परमात्मा आपल्या पोटी यावा अशी प्रार्थना, विनंती त्या देवाच्याकडे केली. तो देव कौसल्याच्या पोटी देह धारण करून आला, गोड स्वरूप घेऊन आला. आता त्या कौसल्यानं आपला मुलगा म्हणून आपल्या पोटी जन्माला आलेल्या त्या देवाच्या विषयी कशा प्रकारचं वर्तन करावं. एक आई आपल्या लहान मुलावरती, आपल्या अपत्यावरती ज्या पद्धतीनं प्रेम करते, म्हणजे त्याला स्नान घालणं, त्याला काजळ लावणं, त्याच्याशी बोबड्या भाषेमध्ये बोलणं, हे सगळं करणं आहे ना, हे सगळं करणं देवाची सेवा ठरत असतं, देवाची पूजा ठरत असतं. जसं कौसल्यानं वात्सल्य भाव परमात्म्याच्या विषयी धारण केलेला आहे, तसा यशोदेनं, देवकीनं सुद्धा त्या परमात्म्याच्या विषयी वात्सल्य भाव धारण केलेला आहे. यशोदेचं जीवन पहा, कृष्णावरती प्रेम किती करावं, यशोदेकडून शिकलं पाहिजे आपल्या मुलावरती प्रेम किती करावं. म्हणजे यशोदेचं प्रत्येक वागणं, प्रत्येक गोष्ट. आता उखळाला बांधणं हे का आपल्या मुलावरचं प्रेम दिसतं? हातामध्ये काठी घेऊन त्याच्या पाठीमागं लागणं ही का देवाची सेवा आहे का? काठी घ्यायची हातात आणि देवाच्या पाठीमागं लागायचं, देवाची सेवा होते का? देवाला उखळाला बांधायची ही देवाची सेवा ठरते का? बरं जाऊ द्या, देवाच्या कानाला पकडायची ही देवाची सेवा आहे का? हो, देवाची सेवा आहे का? आपल्या भावाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही देवाची सेवा ठरत नाही. पण वात्सल्य भाव जर धारण केलेला असेल ना, तर त्या देवाचा कान पकडणं ही पण देवाची सेवा आहे. त्या देवाला उखळाला बांधणं ही पण देवाची सेवा आहे. नवे त्या देवाला ताडण करणं, त्याला लाडामध्ये, प्रेमामध्ये, त्याच्या गालामध्ये चापट मारणं, पाठीवरती चापट मारणं, ही सुद्धा देवाची सेवा ठरते. ज्ञानोबराय म्हणतात, असा कोणी भक्त त्या भगवंताच्या विषयी विशिष्ट असा भाव धारण करून त्या भावाच्या अनुषंगानं जी गोष्ट करणं शक्य आहे किंवा करावी लागणार आहे, ती गोष्ट करत असेल ना, तर ती देवाची सेवा ठरत असते. मला एक सांगा, भगवान महादेवांचा एक भक्त आहे, भिल्ल कुळातला आहे, शिकार करणं त्याचा व्यवसाय, उद्योग आहे, उदरनिर्वाहासाठी तो शिकार करतोय. वनात जायचा, शिकार करायचा आणि रोजचं अन्नग्रहण करायचं, ते शिकारीचं. एके दिवशी त्याला कोणीतरी सांगितलं, अरे बाबा, तू रोज या जंगलामध्ये, अरण्यामध्ये जातो, इथं महादेवाचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये दर्शन घेत जा, तिथं पाणी वगैरे महादेवाला घालत जा, सांगितलं त्याला.
त्याला आता पाणी कसं घालायचं माहीत नाही बरं का बंडू महाराज. त्याला देवाला पाणी कसं घालायचं माहीत नाही. तो जायचा शिकारीसाठी लागणारं सगळं साहित्य त्याच्याकडे असायचं. शिकारीसाठी लागणारं साहित्य म्हणजे ते फाशे, ती जाळी, ते गलूर, बाण, भाता वगैरे सगळं असायचं त्याच्याकडं. ते सगळं साहित्य घेऊन जायचा. जवळच छोटीशी नदी आहे, त्या नदीमध्ये उडी टाकायचा, तिच्यामध्ये आंघोळ करायचा म्हणजे अंग ओलं करायचा. अंग ओलं केल्याच्या नंतर देवाला पाणी घालायचं आहे. आता देवाला पाणी घालण्यासाठी आपण कमंडलू वापरतो, तांब्याची कळशी वापरतो, चांदीची कळशी वापरतो. जर चांगलाच श्रीमंत भक्त असेल तर सोन्याची पण वापरतो ना. पण याच्याकडं काहीच नाही आणि पाणी कशानं घालावं हे माहीत नाही. यानं काय करायचं, आंघोळ करता करता त्या नदीतलं जे पाणी आहे ते पाणी तोंडात घ्यायचं. आणि तोंडात घेतलेलं जे पाणी आहे ते पाणी पळत पळत येऊन त्या पिंडीवरती असं टाकायचं. आता तुमच्या माझ्या देखत जरी एखाद्या भक्तानं महादेवाच्या पिंडीवरती तोंडातलं पाणी टाकलं तर आपण त्यांचा सत्कार करतो का? सत्कार नाही करणार. आपल्या दृष्टिकोनातून ही सेवा किंवा भगवंताची पूजा ठरत नाही. पण त्यानं अज्ञानाच्या भावनेमध्ये भगवंताच्यावरती प्रेम केलेलं आहे आणि त्या देवाला स्नान घालण्याची त्याची मनापासूनची तीव्र इच्छा आहे. त्याच्या पोटी त्यानं ते जे कर्म केलेलं आहे ना, ते कर्म जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज म्हणतात ती देवाची सेवा आहे. हो, ती देवाची सेवा आहे. ज्ञानोबराय तेच सांगतात, असा जो कोणी मनापासून त्या भगवंताची पूजा करतो, भगवंताची सेवा करतो, सगळं कर्म त्या देवाच्या चरणावरती अर्पण करतो, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. ते शरीर जात असताना त्याला देवत्व प्राप्त झालं. भक्त जो भाव आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतोय त्या भावाच्या अनुषंगानं त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या आचरणामध्ये, त्याच्या वर्तनामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या शब्दामध्ये बदल होत जातो. पण ती सुद्धा देवाची सेवा ठरत असते. याचं महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये आणि देवामध्ये भेद शिल्लक राहिलेला नसतो. तुकोबरायांनी सांगितलं, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पितो. का म्हणून बाबा, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज. हे नारायणा, हे देवा, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद शिल्लक राहिला नाही. जे आपण अभेदाच्या स्थितीवरती आरूढ झालो, म्हणून मी जे करतोय ती सगळी तुझी सेवा ठरते. भक्ताचं सुद्धा तसंच आहे. ज्ञानी व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करा. ज्ञानी व्यक्ती म्हणजे ब्रह्मज्ञानी व्यक्ती, आम्ही जशी भगवंताची पूजा करतो तशा पूजेमध्ये, तशा सेवेमध्ये तो रत नसतो. फक्त ज्ञानार्जन करण्यामध्ये आणि ज्ञानदान करण्यामध्ये तो प्रवृत्त असतो. त्यानं ज्ञानदान करणं, ज्ञानाचं अर्जन करणं ही भगवंताची सेवा ठरते. एखाद्या ज्ञानी व्यक्तीनं भगवंताची सेवा करत असताना ज्ञान प्राप्त करणं ही भगवंताची सेवा ठरत असते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतायत, देवाच्यासाठी केलेलं सगळं जे कर्म आहे ते सगळं कर्म देवाची सेवा ठरते. आणि शेवटी हे जर देवाच्या चरणावरती वाहिलं किंवा देवासाठीच केलं तर ते शरीर जातीय क्षणी त्याला देव होता येतं. देवाची झाला, तो देव झाला. पुन्हा त्याला देव होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. योगी व्यक्तीचं पाहिलं, भक्ताचं पाहिलं, ज्ञानी व्यक्तीचं सुद्धा पाहिलं आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्व पामर विषयी जिज्ञासू या व्यक्तींचं सुद्धा पाहिलं. प्रत्येकानं आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म जर ईश्वरार्पण बुद्धीनं केलं तर मग तो जीव जात असताना किंवा देहाचा त्याग करत असताना त्याला देवत्व प्राप्त होतं. ज्ञानोबराय हा सिद्धांत अतिशय विस्तृतपणानं या श्लोकावरती भाष्य करत असताना पहिल्याच ओवीतून इतका विस्तृत भाव आणि अर्थ आपल्यासमोर ठेवतात. ज्ञानोबरायांनी, भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेल्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं सुद्धा विस्तारानं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अथवा किंवा पितरांची व्रते
पितरांच्या प्राप्तीसाठी जो पितरांच्या व्रताचं अनुष्ठान करतो. वाहती जयांची चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी. ज्ञानोबा म्हणतात जीवित्व सरल्याच्या नंतर त्याला पितृत्वाची प्राप्ती होते. आता प्रत्येक व्यक्ती पितृत्वाच्या प्राप्तीसाठी किंवा पितरांच्या संतुष्टीसाठी अनुष्ठान करत असतो. पितरांच्या संतुष्टीसाठी धर्मशास्त्रानं अनेक प्रकारची साधना सांगितलेली आहे. काही नित्य श्राद्ध आहेत, काही नैमित्तिक श्राद्ध आहेत, काम्य श्राद्ध आहेत, आयन श्राद्ध आहेत, गोष्टी श्राद्ध आहेत, चटश्राद्ध आहेत, नांदी श्राद्ध आहेत, नवमी श्राद्ध आहेत, अनेक प्रकारची श्राद्ध आहेत. मासिक श्राद्ध वगैरे सगळी श्राद्धे त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. पितरांच्या संतुष्टीसाठी ही सगळी श्राद्ध कर्म श्रद्धापूर्वक अंतकरणानं जो व्यक्ती करतो ना, ज्ञानोबराय म्हणतात जीवित सरलिया तया ते पितृत्व बरी. जीवित्व सरल्याच्या नंतर म्हणजे तुमचं प्रारब्ध संपल्याच्या नंतर, जगण्याचं प्रारब्ध संपल्याच्या नंतर तुमच्यावरती पितरांची कृपा झाल्याविना राहत नाही. लोक म्हणतात बाबा आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख का येतं, काय येतं आमच्या जीवनामध्ये, असं दुःख काय आहे? आम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करतोय तरीही आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. आमच्यावरती पितरांची संतुष्टी नाही का? पितर आमच्यावरती खुश नाहीत का? या पितरांच्या संतुष्टीसाठी आम्ही काय केलं पाहिजे? धर्मशास्त्रानं प्रत्येक गोष्टीचं उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. एका व्यक्तीनं मला प्रश्न केला, बाबा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निळोबर आहे, ही जी संत परंपरा आहे ना, ही संत परंपरा कर्मकांडाला मानते किंवा नाही का कर्मकांडाचा विरोध करते? अहो ज्ञानोबरांना जर कर्मकांडाचा विरोध करायचा असता तर ज्ञानोबरांनी इथं पितरांची व्रते हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलाच नसता. तुकोबरांना जर कर्मकांडाचा विरोध करायचा असता, जो कर्मकांडाला जर तुकोबराय मानत नसते तर तुकोबराय म्हटले नसते पिंडपदावरी दिला पुलिये करी माझे झाले गयावर्जन विठले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच मी पिंडदान केलं. म्हणजे जी गोष्ट तुकोबाराय स्वीकारत आहेत, जी गोष्ट ज्ञानोबाराय स्वीकारत आहेत, त्या गोष्टीचा विरोध आपण करू शकत नाही. काही नास्तिक लोकांनी तुकोबारायांच्या गाथेचा अर्थ लावताना वेगळा लावला, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा अर्थ लावताना सुद्धा वेगळा लावला. पण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी कोणत्याही ठिकाणी कर्मकांडाचा विरोध केलेला नाही. उलट कर्मकांडाची पुष्टीच ज्ञानोबारायांनी केलेली आहे. तुकोबारायांनी गाथेमध्ये शेंदरी हेंदरी दैवत म्हणून त्या इतर देवतांना तुच्छ लेखलेलं असलं, कमी लेखलेलं असलं तरीसुद्धा तुकोबराय त्या देवतांना नाही असं सांगत नाहीत किंवा या देवतांचा तुम्ही तिरस्कार करा असं कोणत्याही ठिकाणी तुकोबराय म्हणत नाहीत, कोणत्याही ठिकाणी म्हणत नाहीत. म्हणजे तुम्ही जर गणपतीची पूजा करत असाल तर तुकोबरायांना तुमच्याविषयी काही म्हणणं नाही तुकोबरायांचं. किंवा तुम्ही एखाद्या शेंदरी हेंदरी दैवतांची पूजा करत असाल तरी तुम्ही करू नका असं तुकोबराय कोणत्याही ठिकाणी म्हणत नाहीत. फक्त एवढंच सांगतात की जर तुम्ही विष्णूचे भक्त असाल, तुम्ही शिवाचे भक्त असाल तर शिवाच्या भक्तीसमोर, शिवाच्या भक्तीपुढं, विष्णूच्या भक्तीपुढं या ज्या इतर देवता आहेत त्या इतर देवता थोड्याशा कमी प्रतीच्या आहेत, कमी शक्तिवान आहेत. म्हणून तुम्ही त्यांची पूजा करत असताना, त्यांची सेवा करत असताना यांच्याकडं दुर्लक्ष करा. पुराणांची निर्मिती होत असताना सुद्धा अशाच पद्धतीनं, अशाच रीतीनं पुराणांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे गणेश पुराण असेल तर गणपतीची स्तुती आहे, शिवपुराण असेल तर शंकराची स्तुती आहे, विष्णू पुराण असेल तर विष्णूची स्तुती आहे, आणखी देवीचं कोणतं पुराण असेल तर तिची स्तुती आहे, गरुडाचं पुराण असेल तर तिथं पितरांची स्तुती आहे, देवतांची स्तुती त्या ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे विष्णूची स्तुती करत असताना शंकराचा अवमान करणं हा हेतू आहे का व्यासांचा? बिलकुल सुद्धा नाही. विष्णूची स्तुती करत असताना विष्णूचं मोठेपण सांगणं, शिवाची स्तुती करत असताना शिवाचं मोठेपण सांगणं, गणपतीची स्तुती करत असताना गणपतीचं मोठेपण सांगणं, शक्तीची स्तुती करत असताना शक्तीचं मोठेपण सांगणं हा त्या ग्रंथाच्या पाठीमागचा किंवा ग्रंथकर्त्याच्या अंतःकरणामधला प्रमुख हेतू असलेला आपल्याला पाहायला भेटतो. तसं ज्ञानोबरायादीकडून संत वाङ्मयकर्ते असतील, या संत वाङ्मयकर्त्यांनी जरी आपल्या वाङ्मयामध्ये एखाद्या ठिकाणी असं म्हटलेलं असलं की बाबा तुम्ही ही गोष्ट मला योग्य वाटत नाही, मला बरोबर वाटत नाही, नव्हे मग ती विरोधासाठी सांगितलेली आहे
का दुसऱ्या गोष्टीचं महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी सांगितलेली आहे? या गोष्टीकडं बारकाईनं पाहिलं पाहिजे. तर ज्ञानोबा सरळ सरळ सांगतायत, जो व्यक्ती पितरांची व्रतं, त्या व्रतांचं अनुष्ठान करतो, आचरण करतो, त्या व्यक्तीला, त्या जीवाला जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी. जीवित्व सरणं म्हणजे जगण्याचं प्रारब्ध संपणं, जगण्याचं प्रारब्ध संपणं. एकदा का जगण्याचं प्रारब्ध संपून गेलं का मग त्याला पितरांची संतुष्टी, पितराची कृपा त्याच्यावरती होते. ज्ञानोबराय पुढं म्हणतात का शूद्र देवतादी भूते येची जयाची परमदैवते, जीही अविचारिके तया ते उपासली. किंवा शूद्र देवता ही ज्याची परमदैवत आहेत. शूद्र देवतांच्यामध्ये इतर ज्या सगळ्या देवता आहेत त्या सगळ्या देवतांचा समावेश होत असतो. या क्षुद्र देवतांच्या प्रसन्नतेसाठी किंवा भूतांच्या प्रसन्नतेसाठी सगळी जी भूतं आहेत, तर सगळ्या भूतांची नावं नाही सांगत बसत, मला माहीत आहेत सगळ्यांची, पण सांगत नाही. सगळ्या क्षुद्र देवता पण माहीत आहेत, पण सांगत बसत नाही. या क्षुद्र देवता आणि ही भूतं प्रसन्न व्हावीत अशी काही भक्तांची इच्छा असते हो, नाही असं नाही. आता आपण पाहतोत वेदामध्ये सुद्धा यांचं सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे, ह्या देवतांचं. या देवता आपल्याला मानणं गरजेचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात या भूतांच्या प्राप्तीसाठी, भूतांची शक्ती मला मिळावी म्हणून जो अविचार पद्धतीनं त्यांचं अनुष्ठान करतो ते प्रसन्न व्हावेत म्हणून त्यांना, त्यांच्यावरती त्यांची प्रसन्नता होते. अभिचार नावाची पद्धत आहे, त्या पद्धतीनं प्रयत्न केल्याच्यानंतर, अनुष्ठान केल्याच्यानंतर त्या भूतांची प्रसन्नता त्या जीवाच्यावरती होत असते. भगवान शंकरांचं जीवनसुद्धा असंच आहे. भगवान शंकर स्मशानामध्ये राहतात आणि स्मशानामध्ये राहत असताना त्यांचं जे अनुष्ठान आहे, चिताभस्म शरीराला लावणं, गळ्यामध्ये रुंडमाळा घालणं, हे आपल्याला दिसायला योग्य दिसत नाही, पण त्यांचं ते अनुष्ठान आहे, ती साधना आहे. इथं ज्ञानोबराय म्हणतायत या शूद्र देवतांच्या प्राप्तीसाठी अभिचार पद्धतीनं, अभिचार म्हणजे अभिचार नावाचा यज्ञ आहे, विचार नावाचा, याचं वर्णन फार विस्तृत प्रमाणामध्ये भावार्थ रामायणामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आहे. आता रामाच्याच बाबतीत तुमच्या मनामध्ये शंका आहे तर रामायणाच्या बाबतीत असण्याची शक्यता आहेच. आणि लोक तुमचे कान भरून देत आहेत, त्याला आपण काय करणार? आपण मूळ ग्रंथाकडं पाहत नाही. कोणीतरी एक जण उठला आता पाठीमागं, तो स्वतःला विद्वान म्हणून घेतो, राजकारणी म्हणून घेतो, पण त्याची बुद्धी किती चालते याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो म्हणतो प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते. माझा त्याला प्रश्न आहे, प्रभू श्रीराम मांसाहारी असतील नसतील तो संशोधनाचा विषय. आता त्यांच्या काळामध्ये आपण जाऊन पाहू शकत नाही, पण ज्या ग्रंथाच्या, ज्या प्रमाणांच्या आधारानं तुम्ही प्रभू श्रीरामांना मांसाहारी सांगता आहात, त्या ग्रंथाच्या प्रामाण्याविषयी तुम्ही एखादं मत देऊ शकता का? कोणाचं मत सांगितलं त्यांनी? आधुनिक कोणीतरी पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातलं ते मत सांगितलेलं आहे. पण वैदिक ग्रंथ असतील, वैदिक ग्रंथ, वाल्मिकी रामायण असेल, भावार्थ रामायण असेल, तुलसी रामायण असेल, यापैकी कोणत्याही रामायणामध्ये प्रभू श्रीरामांनी मांसाहार केला असा उल्लेख आपल्याला पाहायला सापडत नाही. प्रभू श्रीरामांनी हरणांची शिकार केली. कशाची? हरणांची. त्यानं ते सांगितलं त्यानं तो श्लोक, किंवा प्रभू श्रीरामांनी हरणांची शिकार केली. शिकार प्रत्येक वेळेस काय मांसाहार करण्यासाठीच केली जाते का शिकार? आता लोक शेतात येणारे डुकरं मारतात, कशासाठी मारतात? आता माळकरी पण मारतात ना, ते करंट लावतात मारतात, कशासाठी? आता उगा आबांनी लावले ते डुकरं मारायला, आता भुईमुगाच्या शेंगा पेरल्यात आणि डुकरं येतात म्हणून ते तार लावली आणि करंट सोडलं त्याला. ते डुक्कर मेलं म्हणजे उद्या स्टँडवर म्हणायचं का हे माळकरी नाही मांसाहारी, असं म्हणता येईल का? नाही, तसा अनुमान नाही काढता येत. ज्या हरणांची शिकार केली, महत्त्वाची गोष्ट बोलतोय, ज्या हरणांची शिकार केली त्या हरणांना नावं आहेत, नावं. 5 हरणांच्या शिकारीचा उल्लेख आलेला आहे, 5 नावं आहेत त्यांना. आता मला एक सांगा, जंगलातल्या हरणाला नावं ठेवायचा कार्यक्रम तुम्ही जाऊन केलता का तिथं? त्यांचं नामकरण विधी कोणी केला?
जंगलातल्या हरणांचं नामकरण विधी कोण केला? पागल डोक्याचे लोक विचार करत नाहीत. ज्यांना हरण म्हणून सांगितलेलं आहे ते राक्षस आहेत आणि त्यांनी मायावी हरणाचं रूप घेतलेलं आहे. मारीचाचा उल्लेख आपण प्रामुख्यानं मारीच नावाचा जो हरण आहे त्या सोनेरी हरणाची शिकार केल्याचं आपण ऐकतो. तर मारीच कोण आहे? कोण आहे मारीच? अहो, त्या ताटिकेचा भाव आहे, रावणाचा मामा आहे मारीच. म्हणजे सज्जन आहे का? हरण आहे का ते? अहो, रावण ब्राह्मण आहे ना, पण त्याची वृत्ती ही राक्षसी आहे. तो मारीच त्यानं हरणाचा वेश घेतला आणि प्रभू श्रीरामांनी त्या सोनेरी हरणाचा वध केला. म्हणजे कोणाचा केला? मारीचाचा केला, मारीच नावाच्या राक्षसाचा केला. हरणाच्या शिकारीचा प्रश्नच नाही निर्माण होत, कुठंच नाही निर्माण होत. म्हणजे हे जे म्हणणं आहे ना, हे जे बोलणं आहे ना, केवळ आता प्रभू श्रीरामांच्या राम मंदिरामध्ये स्थापनेचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि कुणीतरी मला समोर घ्यावं, माझी चर्चा व्हावी, माझ्या नावाची चर्चा व्हावी म्हणून या ठिकाणी काहीच मुद्दा नाही. आता माझ्याकडे काहीच बोलण्यासाठी शिल्लक राहिलेलं नाही. मग थोडंसं वादग्रस्त एखादं विधान करून जायचं, चर्चा आपोआप होत राहते, जे व्हायचं ते होत राहतं. म्हणून या ठिकाणी मोठेपणासाठी केलेले हे एक विधान आहे, याच्याकडं फारसं लक्ष देण्याची आपल्याला आवश्यकता नाही. इथं ज्ञानोबाराय सांगतात, ज्या वेळेस या भूतलोकांच्या प्राप्तीसाठी अभिचार पद्धतीनं प्रयत्न केला जातो. आपण रामायणावरून प्रभू श्रीरामांच्याकडे गेलेलो होतो. रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये विस्तृत प्रमाणात नाथ महाराजांनी अभिचार नावाचा जो होम आहे, यज्ञ आहे, त्या यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. रावणाचा पुत्र इंद्रजित नावाचा, तो इंद्रजित नावाचा पुत्र अभिचार नावाचा यज्ञ करतोय. वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाच्या खोडाला एक विवर आहे, त्या विवरामध्ये आतमध्ये जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर यज्ञ करतो. वर्णन ऐका तिथं, त्यानं किती बोकडं आणलेली आहेत. अज म्हणजे बोकड, ते किती बोकडं आणलेली आहेत, आणखी काय काय आणलेलं आहे मला सांगायची सुद्धा इच्छा होत नाही भाऊ. सांगता येते पण सांगायची इच्छा होत नाही. एवढं सगळं साहित्य त्यानं जमा केले आणि ते सगळं म्हणजे त्यांना कापून त्यांचं जे रक्त आहे ते रक्त त्या यज्ञात टाकून मग तो अभिचार पद्धतीचा यज्ञ त्या इंद्रजितानं केलेला आहे. असं जो अभिचार पद्धतीनं भूतांची शक्ती मला मिळावी म्हणून प्रयत्न करतो, ज्ञानोबराय म्हणतात, त्याला भूतांची शक्ती प्राप्त होते. नवे नवे तो भूतलोकाला सुद्धा जातो. मग मीची डोळा देखिला. ज्ञानोबराय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ज्या कोणी व्यक्तीनं मलाच डोळ्यानं पाहिलं, कानानं माझंच गुणगान ऐकलं, मनानं भावना करत असतानासुद्धा माझीच भावना केली, वाणीनं वर्णन करत असतानासुद्धा माझं म्हणजे भगवंताचंच वर्णन केलं, सर्व अंगाच्या ठिकाणी आणि सर्व सृष्टीच्या ठिकाणी ज्यानं भगवंतालाच पाहिलं, ज्यानं भगवंताला जळीस्थळी काष्टीपाशाने समजून नमस्कार केला, वंदन केला, दान पुण्य अधिक जी कर्म आहेत ती सगळी कर्म भगवंताच्या प्राप्तीसाठीच जो करतो आहे, अध्ययन करत असताना भगवंताचंच ज्ञान व्हावं म्हणून जो अध्ययन करतोय, आत बाहेर भगवंत वास करतोय, म्हणजे देहाच्या ठिकाणी आणि देहाच्या बाहेर तोच परमात्मा वास करतोय, अशी भावना ज्यानं जोडलेली आहे. अहंकार अंतःकरणामध्ये वाहतो, पण मी देवाचा भक्त आहे, मी देवाचा सेवक आहे, हा अहंकार धारण करतो. नवे नवे लोभसुद्धा अंतःकरणात धारण करतो, पण मला देव मिळावा हा लोभ धारण करतो. भगवान म्हणतात, हे अर्जुना, जो माझ्या कामानं सकाम आहे, जो माझ्या प्रेमानं सप्रेम आहे, जो माझ्या भ्रमानं संभ्रमित आहे, ज्यानं शास्त्र तयार केली पण मला जाणण्यासाठीच केली, ज्याच्या मंत्रानं मी जोडला जातो, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. भगवान म्हणतात, अर्जुना, असे जे चेष्टा मात्र म्हणजे निमित्त मात्र, जे माझं भजन करतात त्यांना मी प्राप्त होतो.
चेष्टा मात्रे शब्दाचा अर्थ निमित्त मात्र. आपण जे जे सगळं करतो ते निमित्त मात्रच करत असतो. मला एक सांगा, देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण देवाची पूजा करतो. म्हणजे देवाला कधी फल अर्पण करतो, कधी फूल अर्पण करतो, कधी जल अर्पण करतो, कधी आपल्याकडे असलेली एखादी वस्तू अर्पण करतो. ती वस्तू आपली असते का हो? आपली असते का? फळं आपली आहेत का? नाही, त्यानंच निर्माण केलेलं सृष्टीमध्ये आहे. फुलंसुद्धा आपली नाहीत, फळं आपली नाहीत, फुलं आपली नाहीत. जे पाणी आपण देवाला घालतो ते पाणी आपलं आहे का? नाही, त्याचंच आहे, त्याचंच पाणी आहे, तेच आपण त्याला अर्पण करतो. म्हणून भगवान म्हणतात चेष्टा मात्र, निमित्त मात्र माझ्यापेक्षा वेगळं समजून ते माझं भजन करतात, माझी सेवा करतात. त्यांचं कसं होतं ज्ञानोबाराय सांगतात, ते मरणा ऐलीकडे समज मिळवून गेले पुढे. मग मरणी आणिकीकडे जातील किवी, ते मरणाच्या अगोदरच मला मिळून जातात. मग मरणाच्या नंतर आणिकीकडं वेगळीकडं जाण्याची शक्यता बिलकुलसुद्धा नाही. या श्लोकावरती ज्ञानोबारांनी फार गोड असं चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणखी या श्लोकाचं जे चिंतन आहे ते ज्ञानोबारांचं चिंतन आणखी शिल्लक आहे. नंतर ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस नक्की उर्वरित जे चिंतन आहे ते चिंतन आपण करू. झालेली सेवा, ज्यांच्या वार्षिक श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण ही सेवा